हॅलो. हॅलो. हां, कोण? सदावर्तीजी गुणरत्न बोलताय का? हां सर, कोण बोलता सर? तर नमस्कार. हां, वंदे मातरम सर, कोण वंदे बोलता? मातरम. मी पुण्यातून बोलतोय. बोला ना सर. हा. तर आपण कोण बोलता तर सर? मी साजन जाधव बोलतोय. साजन जाधव. साजन जाधव, बोला ना सर. काय नाही सर, आपण वकील आहेत, कायदेतज्ञ आहात. आज एक मुलाखत बघितली मी आपली. बरोबर आहे. प्रकाश महाजन हे प्रमोद बरं. महाजन यांचे भाऊ आहेत. प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे बाप वगैरे काढताय. मला तुम्ही बघा, त्यांनी बघा, कोणी जर मला दलाल लक्षात म्हणलं ना, घ्या. बाप नाही, त्याचा दादा बी काढतो. ते काही लागून गेलेले नाहीत. प्रमोद महाजन साहेबांचा आणि प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे. हा. आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडेंच्या विचाराचे आहोत. काय करतो म्हणजे त्यांचे? आम्ही सुद्धा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत. तुम्ही काय मला फोन करायले? तुम्ही म्हणजे बोलतील ना जे बोलायचे ते. वकील आहे, वकिलांच्या हिशोबात राहा, लायकीत राहा, लायकीत राहा, कुत्रे लायकीत राहा. तुझ्या दिवशी पुण्यात तुझी गाडी मी फोडणार. तू लायकीत राहा, लायकीत राहा, लायकीत राहा. प्रकाश महाजनांच्या वरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायची एवढी तुझी लायकी नाही. तुझ्यासारखी अशी ऐक ना, तू का नाही, तू ऐक ना, तू वेल्डिंगचा तू ऐक ना, वडाफोनचा कुत्रा आहे तू. आज दुपारी एक न्यूज बघितली, तर त्याच्यावरती गुणरत्न सदावर्ते, प्रकाशजी महाजन, आणखीन बाकीच्या पक्षाचे प्रवक्ते देखील उपस्थित होते तिथं. तर सदावर्ते यांनी आता आपण 5-6 दिवस झालं पाहतोय की सदावर्ते हे राजसाहेबांच्या वरती टीका करतात आहे, म्हणजे उद्धव साहेबांच्या वरती पण टीका करतात आहे. त्यांना कळत नाही की त्यांनी काय बोलतात आहे. प्रकाशजी महाजन यांच्यावरती टीका केली तर प्रकाशजी काका महाजन यांचा त्यांनी बाप काढला. सदावर्तेंना माझं एकच सांगणं आहे, प्रकाशजी काका यांच्यावरती बोलण्यात की तुमची लायकी नाहीये. सन्माननीय राजसाहेबांच्या वरती बोलणे इतकी सुद्धा आपली लायकी नाहीये. तुम्हाला एकच सांगतो, ज्या दिवशी तुम्ही पुण्यात याल त्या दिवशी तुमची गाडी मी फोडणार. जर का इथून पुढे जर पक्षाचे प्रवक्ते किंवा पक्षावरती किंवा राजसाहेबांच्या वरती जर टीका केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ एवढं लक्षात ठेवायचं. काय बोलताय, काय नाही बोलतोय, या गोष्टीचं पहिल्यांदा भान ठेवा. तुम्ही स्वतःला वकील 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 म्हणून सांगताय, तर एक दिवस तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानं घरातनं पडणं मुश्किल होईल तुमचं, एवढं लक्षात ठेवा. परिणामाची चिंता आम्ही कधी करत नाही, केली नाही. आमच्या नेत्यांवरती 100पेक्षा 150 केसेस आहेत, ते कधी घाबरले नाहीत. तुमच्या एका केसेससाठी आम्ही घाबरणार नाही. जर आमच्या नेत्यावरती टीका कराल तर तशाच तसं उत्तर देऊ. याच्या पुढे टीका करताना भान ठेवावे, अन्यथा जिथं गाडी दिसेल तिथं गाडी फोडण्यात येईल. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हां, कोण? सदावर्तीजी गुणरत्न बोलताय का? हां सर, कोण बोलता सर? तर नमस्कार. हां, वंदे मातरम सर, कोण वंदे बोलता? मातरम. मी पुण्यातून बोलतोय. बोला ना सर. हा. तर आपण कोण तर बोलता सर? मी साजन जाधव बोलतोय. साजन जाधव. साजन जाधव, बोला ना सर. काय नाही सर, आपण वकील आहेत, कायदेतज्ञ आहात. आज एक मुलाखत बघितली मी आपली. बरोबर आहे. प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत. प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे बाप वगैरे काढताय. मला तुम्ही बघा, त्यांनी बघा, कोणी जर मला दलाल म्हणलं ना, बाप नाही, त्याचा दादा बी काढतो. ते काही लागून गेलेले नाहीत. प्रमोद महाजन साहेबांचा आणि प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे. आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडेंच्या विचाराचे आहोत. काय करतो म्हणजे त्यांचे? आम्ही सुद्धा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत. तुम्ही काय मला फोन करायले? तुम्ही म्हणजे बोलतील ना जे बोलायचे ते. वकील आहे, वकिलांच्या हिशोबात राहा, लायकीत राहा, लायकीत राहा, कुत्रे लायकीत राहा. तुझ्या दिवशी पुण्यात तुझी गाडी मी फोडणार. तू लायकीत राहा, लायकीत राहा, लायकीत राहा. प्रकाश महाजनांच्या वरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायची एवढी तुझी लायकी नाही. तुझ्यासारखी अशी ऐक ना, तू का नाही, तू ऐक ना, तू वेल्डिंगचा ऐक ना, वडाफोनचा कुत्रा आहे तू.